हमारी किडनियां बिना रुके काम करती हैं, टॉक्सिन्स को फिल्टर करती हैं, फ्लूइड बैलेंस बनाए रखती हैं और हमारे शरीर को स्वस्थ रखने में मदद करती हैं। वर्ल्ड किडनी डे के इस खास मौके पर आइए जाने कि किडनी को हेल्दी कैसे रखा जाए। और इसी मौके पर आज हमारे साथ हैं शहर जलगांव के जाने माने नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर अमित भंगाले। किडनीच्या आजारांची सुरुवातीची लक्षणं कोणती? किडनीच्या आजारात लक्षणं ही खूप अगोदरच यायला लागतात। किडनीच्या आजाराची लक्षणं साधारणतः हातापायाला सूज, चेहऱ्याला सूज, छातीत दुखणे, दम लागणे, वारंवार रात्रीच्या वेळी लघवीला जायला लागणे, थकवा येणे, लघवी कमी होणे, स्नायू अखडणे किंवा क्रॅम्प्स येणे, त्वचा कोरडी किंवा त्वचेला खाज येणे किंवा भूक मंदावणे हे साधारणतः किडनीच्या आजाराची लक्षणे आहेत। जर एखाद्याला किडनीचा आजार झाला तर त्यासाठी कोणते उपचार उपलब्ध आहेत? किडनीचा आजार झाल्यास वेगवेगळ्या प्रकारचे उपचार करता येऊ शकतात। ज्या पद्धतीचा किडनीचा आजार असेल त्या पद्धतीने आपल्याला किडनीच्या आजाराची ट्रीटमेंट करावी लागते। ज्यामध्ये आहे की जसं तुमचा डायबिटीज, ब्लड प्रेशर, उच्च रक्तदाब, जसे की उच्च रक्तदाब, वारंवार मूतखडे होणे हे कॉमन कारण आहेत किडनीचा आजार होण्याचे। बेसिकली आपल्या या आजारांना कंट्रोलमध्ये ठेवणे हे सर्वात अगोदर गरजेचं असतं। त्यानंतर आपल्याला काही प्रिकॉशन, डायटरी प्रिकॉशन सोबत आपण रक्तदाब, आपण काही गोळ्या देऊन क्रिएटिनला कंट्रोल करू शकतो। सर्वात कॉमन किडनीचा आजार कोणता आहे? सामान्य सबसे ज्यादा कॉमन किडनीचा जो आजार आहे याच्यात आहे क्रॉनिक किडनी डिसीज। हे सगळ्यात मुख्यतः बघितलं जातं। क्रॉनिक किडनी डिसीज म्हणजे आपल्या किडनीमध्ये स्ट्रक्चरल आणि फंक्शनल बदल येतात, याला आपण क्रॉनिक किडनी डिसीज असे म्हणतो। हे सगळ्यात कॉमनली आपण बघतो। यानंतर असतात की नेफ्रोटिक सिंड्रोम म्हणजे लघवीतनं प्रोटीन जाणे हे आजार किंवा तात्पुरत्या स्वरूपात होणारे किडनीचे आजार हे रेअरली बघितले जातात। मीठ आणि प्रोटीनचा किडनीच्या आरोग्यावर काय परिणाम होतो? डेफिनेटली सॉल्ट इंटेक ज्यादा होणे से ब्लड प्रेशर वाढू शकतं। त्याच्यामुळे आपण सॉल्ट रिस्ट्रिक्शन आपण किडनीच्या रुग्णांना नेहमी सांगत असतो। सेकंड, सॉल्ट इंटेक घेतल्यानंतर पायाला की चेहऱ्याला सूजचं प्रमाण वाढतं, यामुळे पण आपण सॉल्ट इंटेक, मिठाचं प्रमाण कमी घ्यायला सांगतो। थर्ड देन आहे प्रोटीन इंटेक जितकं घेऊ आपण तितक्या प्रमाणात क्रिएटिन वाढण्याची, युरिक ऍसिड वाढण्याची रिस्क असते। त्यामुळे आपण तो किडनीला होणारा किडनीचा लोड कमी करण्यासाठी आपण लो प्रोटीन डाएट किडनीच्या रुग्णांना घ्यायला सांगतो। किडनीला निरोगी ठेवण्यासाठी आपण कोणत्या सवयी लावल्या पाहिजेत? बेसिकली आपल्याला शरीराचं वजन योग्य प्रमाणात ठेवणे, धूम्रपान, मद्यपान सोडायला पाहिजे, अनावश्यक औषधं फार काळपणे नियमित घेऊ नये जसं की पेन किलर किंवा स्टिरॉइड्स। आपल्याला रिस्क फॅक्टर काय हे आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि त्याची आपण काळजी घेतली पाहिजे, जसं की ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे। त्यानंतर प्रॉपर आराम आणि प्रॉपर झोप, पुरेशी झोप, साधारण 7 ते 8 तासाची झोप घेणं गरजेचं आहे। स्ट्रेस मॅनेजमेंट पण गरजेचं आहे, ज्याच्यात आराम करणे, ताण कमी करणे हे गरजेचं आहे। आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये स्पेशली आपण प्रॉपर हायड्रेशन आणि जास्त प्रमाणात पाणी पिणे गरजेचं आहे। त्याच्यामुळे आपलं हायड्रेशन मेंटेन राहील, हे मुख्यतः करणं गरजेचं आहे। किडनीच्या आजारांची सुरुवातीची लक्षणं कोणती? किडनीच्या आजारात लक्षणं ही खूप अगोदरच यायला लागतात। किडनीच्या आजाराची लक्षणं साधारणतः हातापायाला सूज, चेहऱ्याला सूज, छातीत दुखणे, दम लागणे, वारंवार रात्रीच्या वेळी लघवीला जायला लागणे, थकवा येणे, लघवी कमी होणे, स्नायू अखडणे किंवा क्रॅम्प्स येणे, त्वचा कोरडी किंवा त्वचेला खाज येणे किंवा भूक मंदावणे हे साधारणतः किडनीच्या आजाराची लक्षणे आहेत। जर एखाद्याला किडनीचा आजार झाला तर त्यासाठी कोणते उपचार उपलब्ध आहेत? किडनीचा आजार झाल्यास वेगवेगळ्या प्रकारचे उपचार करता येऊ शकतात। ज्या पद्धतीचा किडनीचा आजार असेल त्या पद्धतीने आपल्याला किडनीच्या आजाराची ट्रीटमेंट करावी लागते। ज्यामध्ये आहे की जसं तुमचा डायबिटीज, ब्लड प्रेशर, उच्च रक्तदाब, जसे की उच्च रक्तदाब, वारंवार मूतखडे होणे हे कॉमन कारण आहेत किडनीचा आजार होण्याचे। बेसिकली आपल्या या आजारांना कंट्रोलमध्ये ठेवणे हे सर्वात अगोदर गरजेचं असतं। त्यानंतर आपल्याला काही प्रिकॉशन, डायटरी प्रिकॉशन सोबत आपण आपण काही गोळ्या देऊन क्रिएटिनला कंट्रोल करू शकतो। सर्वात कॉमन किडनीचा आजार कोणता आहे? सामान्य सबसे ज्यादा कॉमन किडनीचा जो आजार आहे याच्यात आहे क्रॉनिक किडनी डिसीज। हे सगळ्यात मुख्यतः बघितलं जातं। क्रॉनिक किडनी डिसीज म्हणजे आपल्या किडनीमध्ये स्ट्रक्चरल आणि फंक्शनल बदल येतात, याला आपण क्रॉनिक किडनी डिसीज असे म्हणतो। हे सगळ्यात कॉमनली आपण बघतो। यानंतर असतात की नेफ्रोटिक सिंड्रोम म्हणजे लघवीतनं प्रोटीन जाणे हे आजार किंवा तात्पुरत्या स्वरूपात होणारे किडनीचे आजार हे
रेअरली बघितले जातात. A public awareness initiative from the makers of Zeblong and Zeblong tea.